गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपले सर्वांचे डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय. आज आपण बघणार आहोत समाज कल्याण भरती न्यू अपडेट आलेला आहे. ऍडमिट कार्ड हॉल तिकीट संदर्भात याविषयी आपण तुम्हाला डिटेल मध्ये माहिती देणार आहोत. त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. तुमची जी परीक्षा आहे, जो शेड्यूल पडलेला आहे, टाइम टेबल आलेला आहे 4 मार्च ते 19 मार्च दरम्यान 3 शिफ्ट मध्ये टीसीएस कंपनी मार्फत समाज कल्याण भरती विविध पदाकरिता यामध्ये परिवीक्षिका अधिकारी आहे, संरक्षण अधिकारी, त्यानंतर वरिष्ठ आणि कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, लघु टंकलेखक या सर्व पदांचा करिता परीक्षा मार्च मध्ये सुरू होणार आहे. या संदर्भात जी अपडेट आलेली आहे ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर अकॅडमी मध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे समाज कल्याण भरतीकरिता परीक्षेकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच अगदी कमी कालावधी राहिलेला आहे 15 दिवसाचा. त्याकरिता आपल्याला एक शेवटची रिव्हिजन असणे महत्वाचं आहे. प्रत्येक टॉपिकला सब्जेक्ट मधील टॉपिकला टच होणे महत्वाचं आहे. यामध्ये तुम्हाला सर्व विषयासहित शिकवलं जाणार आहे. टॉपिक वाईज एमसीक्यू प्लस पीवायक्यू घेतले जाणार आहे, त्याचा अनालिसिस, त्यासोबतच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत. याकरिता आपल्याला लगेचच 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच आपण जर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण ऍपची लिंक दिलेली आहे, त्या ऍप डाउनलोड करू शकता. ऍप मधनं पण तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे. ठीक आहे. जी अपडेट आलेली आहे समाज कल्याण भरती, समाज कल्याण भरती 2025 मागच्या वर्षी 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. 31 डिसेंबर लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची. याचा जो वेळापत्रक आहे परीक्षेचं जाहीर झालेला आहे. टीसीएस कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. आज 25 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी तुमचे 5 वाजेपर्यंत हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत. ऍडमिट कार्ड तुमच्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो दिलेला आहे त्यावरती तुम्ही डाउनलोड करू शकता. सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे, यामध्ये तुमचं ऍडमिट कार्ड उपलब्ध झाल्यानंतर कलर प्रिंट मध्ये झेरॉक्स काढून घ्यायचे आहे. कोणीच विद्यार्थी ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स काढणार नाही. त्यासोबत तुम्हाला त्याचं जो कार्ड आहे ओरिजिनल आधार कार्ड त्याची एक झेरॉक्स काढायची आहे. आणि महिला जर असतील तर त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट दोन्हीपैकी एक असेल तरी चालेल. ठीक आहे. नावामध्ये जर बदल झाला असेल तर, नसेल तर काही आवश्यकता नाही. आणि एक पासपोर्ट काय गरजेचं आहे आपल्याला, यासोबतच पासपोर्ट जो तुम्ही अपलोड केलेला असेल फॉर्म भरताना तो किंवा त्याच्याशी साम्य असणारा दुसरा फोटो पण असेल तर चालेल. ठीक आहे. ही झाली संपूर्ण माहिती. तुमच्या आजच हॉल तिकीट 5 वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहेत. सर्वांनी डाउनलोड करायचे आहेत. त्यानंतर परत एकदा जे महत्वाची सूचना आहेत सर्व विद्यार्थ्यांकरिता, आपल्याला आता अभ्यास झालेला आहे. 3 ते 4 महिने झाले जाहिरात प्रसिद्ध होऊन, किंवा त्याच्या अगोदर पण आपण 1 वर्ष झाला 2 वर्ष झाले असाल अभ्यास करतायत. आता शेवटचा टप्पा आलेला आहे. यामध्ये गृहपाल अधीक्षक किंवा आपण त्याला वार्डन म्हणतो 93 महिलांकरिता तर एक सुवर्ण संधी आहे, प्लस 63 मेल अँड फिमेल करिता अशा एकंदरीत मेगा भरती जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती समाज कल्याण डिपार्टमेंटची, तर याकरिता आपल्याला शेवटचा टप्पा राहिलेला आहे. रिव्हिजन करणे गरजेचं आहे. प्रत्येक टॉपिक मध्ये जे महत्वाचे आहे सब्जेक्टचे टॉपिक ते तुम्ही डोळ्याखालून घातले पाहिजेत एक वेळेस. त्याकरिता एक फास्ट रिव्हिजन झाली पाहिजे. याकरिताच तुम्हाला तुमचं बॅच जॉईन करायचे आहे. तुम्हाला जर 200 पैकी 130 मार्क येत असतील, 140 येत असतील, तर यामध्ये 20 ते 25 मार्काची भर पडणार आहे. यामध्ये तुम्हाला स्पेशल 10 विद्यार्थ्यांमागे स्पेशल एक मेंटॉर असणार आहे. तुमचं जे वीक पॉइंट आहेत त्याच्यावरती, ज्यामध्ये ज्या टॉपिक मध्ये तुम्हाला कमी मार्क पडतायत किंवा जे कन्सेप्ट क्लिअर झालेले नाही ते सर्व या बॅच मध्ये क्लिअर करून दिले जाणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये, म्हणजेच तुम्ही जर जॉब करत असाल किंवा काही कारणास्तव तुमचं लाईव्ह लेक्चर पाहणं झालं नसेल तर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये कितीही वेळा
क्लास पाहता येणार आहे. ओके, तसेच आपल्याला काही जर अजून प्रश्न असतील तर नंबर दिलेला आहे 8010457760 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. तसेच जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ओके, थँक्यू.